त्यामुळे नेतृत्व करणे याचा अर्थ काय तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्व केलं होतं, एक राजा होऊन नेतृत्व केलं होतं, लक्षात घ्या. राजा जरी ते असले ना तरी कधी ते राजा म्हणून मिरवलेले नाहीयेत, हे कायम लक्षात ठेवावं. हा जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला ज्यांनी सगळी युद्ध स्वतःच्या छातीवरती झेललेली आहेत, सैनिकांच्या फ्रंटला राहून स्वतः ते लढलेले आहेत, लक्षात घ्या. कधीही महाराज असे मागे बसलेले नाही आहेत. कुठल्याही वेळेला त्यांनी अगोदर स्वतः आय एम फर्स्ट, जिथे जिथे संकट आहेत त्या ठिकाणी त्या नेत्यांनी त्या लीडरनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आधी संकट कुणाला फेस करेल तर मला फेस करेल, मग माझ्याशी रिलेट करणाऱ्या लोकांवरती ते संकट येईल, पण अगोदर त्याला माझा सामना करावा लागेल. या रोलमध्ये तुमचा नेता असला पाहिजे, या रोलमध्ये तुमची लिडरशिप असली पाहिजे. अदरवाईज संकट आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना फ्रंटला ठेवणार, स्वतः पाठीमागे सेफ राहणार, याला लिडरशिप म्हणत नाही. आणि इतर वेळेला मग मात्र काय, लाभ ज्या ज्या वेळेला मिळणार आहे, बेनिफिट ज्या ज्या वेळेला मिळणार आहेत त्यावेळेला तुम्ही पुढे थांबणार आणि मग पब्लिकला मात्र मागे करणार. हे काही कामाचं नाही, लक्षात घ्या. हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना नमस्कार. थॉट अनालिसिस मध्ये आज आपण थॉट जाणून घेणार आहोत. नेतृत्व करणे म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाणे होय. लीडरशिप मीन्स टू गो टुगेदर विथ एव्हरीवन. सर्वांना सोबत घेऊन जाणे म्हणजेच लीडरशिप करणे, असा थॉट आहे, लक्षात घ्या. बऱ्याचदा काय असतं की नेतृत्व करणे याचा अर्थ फक्त अधिकार गाजवणे, अशाच अर्थाने काही लोक त्याला घेत असतात. मग अधिकार गाजवणे म्हणजे काय की आपल्याला जे पोझिशन मिळालेलं आहे किंवा आपण मिळवलेलं आहे, आता ते तुम्हाला जन्मताच मिळो, तुमच्या कर्तृत्वानं मिळो, किंवा असं आपण समजूया की बऱ्याच ठिकाणी काही इन्स्टिट्यूट मध्ये काय असतं, सिनियरिटी असते आणि त्या सिनियरिटीमुळे म्हणजे तुम्ही जास्त वयस्कर झालात म्हणून तुम्हाला ते पोझिशन मिळणार नाही. कॅपॅबिलिटी वगैरे या गोष्टी तर असतातच, पण काही ठिकाणी हा पण पॅटर्न असतो की आता वय त्या लेवलला पोहोचलंय म्हणून त्यांना ते पोझिशन मिळतं. मग अशा वेळेला आपल्या मनामध्ये कधीही हे फिलिंग यायला नाही पाहिजे की यस आता मला हे पोझिशन मिळालंय, आता मी बघणार, आता मला माझ्या मनासारखं जसं जगायचं तसं मी जगणार. नो डाऊट तुम्ही जगा तुमच्या मनासारखं, पण तुम्हाला मिळालेल्या त्या लिडरशिपचा तुम्ही जर चुकीच्या कामासाठी वापर करत असाल तर मग मात्र त्याला लिडरशिप म्हणता येत नाही, त्याला नेतृत्व म्हणता येत नाही. बऱ्याच वेळेला मग काही लोकांना असं अशा प्रकारचं लिडरशिप मिळतं आणि मग त्याचा उपयोग ते विकासासाठी नाही, कल्याणासाठी नाही, तर खुन्नस काढण्यासाठी करतात, लक्षात घ्या. कधीही आपल्याला मिळालेल्या पदाचा किंवा आपण प्राप्त केलेल्या पदाचा, मिळालेल्या हा शब्दप्रयोग करण्यापेक्षा मिळवलेलं पद असं आपण म्हणू, म्हणजे मेहनतीने अभ्यासाने नाही का हे पद तुम्हाला मिळालंय असं आपण गृहीत धरू. तर जे पद तुम्हाला मिळालेलं आहे ना, तर त्याचा गर्व असू दे तुम्हाला, अभिमान असू दे तसा तुम्हाला, परंतु एक लक्षामध्ये घ्या त्याचा गैरवापर कधी करू नका. ते पोझिशन, ती लिडरशिप, ते पद तुम्हाला मिळालंय त्या इन्स्टिट्यूटचं डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा तुमच्याशी रिलेट करणाऱ्या सर्व समाजातल्या घटकांना विकसित करण्यासाठी, त्यांचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला ते पद मिळालेलं असतं. आणि तुम्ही मात्र जर का त्याचा उपयोग खुन्नस म्हणून जर करत असाल, एखाद्यावरती खुन्नस काढण्यासाठी जर त्याचा उपयोग करत असाल, तर मग मात्र एक लक्षामध्ये घ्या हे सरळ सरळ चुकीचं आहे. त्यामुळे नेतृत्व करणे याचा अर्थ काय आहे तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्व केलं होतं, एक राजा होऊन नेतृत्व केलं होतं, लक्षात घ्या. राजा जरी ते असले ना तरी कधी ते राजा म्हणून मिरवलेले नाहीयेत, हे कायम लक्षात ठेवावं. हा जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला ज्यांनी सगळी युद्ध स्वतःच्या छातीवरती झेललेली आहेत, सैनिकांच्या फ्रंटला राहून स्वतः ते लढलेले आहेत, लक्षात घ्या. कधीही महाराज असे मागे बसलेले नाही आहेत. कुठल्याही वेळेला त्यांनी अगोदर स्वतः आय एम फर्स्ट, जिथे जिथे संकट आहेत त्या ठिकाणी त्या नेत्यांनी त्या लीडरनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आधी संकट कुणाला फेस करेल तर मला फेस करेल, मग माझ्याशी रिलेट करणाऱ्या लोकांवरती ते संकट येईल, पण अगोदर त्याला माझा सामना करावा लागेल. या रोलमध्ये तुमचा नेता असला पाहिजे, या रोलमध्ये तुमची लिडरशिप असली पाहिजे. अदरवाईज संकट आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना फ्रंटला ठेवणार, स्वतः पाठीमागे सेफ राहणार, याला लिडरशिप म्हणत नाहीत. आणि इतर वेळेला मग मात्र काय, लाभ ज्या ज्या वेळेला मिळणार आहे, बेनिफिट ज्या ज्या वेळेला मिळणार आहेत त्यावेळेला तुम्ही पुढे थांबणार आणि मग पब्लिकला मात्र मागे करणार. हे काही कामाचं नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून एकमेकांचे उणे दुणे काढत बसण्यापेक्षा किंवा पास्ट मध्ये भूतकाळामध्ये मला XYZ व्यक्तीकडनं खूप त्रास झालाय, पण आता मला पोझिशन मिळालेलं आहे, आता मी लिडरशिप मध्ये आहे, तर आता मी त्या व्यक्तीची वाट लावून टाकणार, हे जर तुमच्या डोक्यात असेल ना तर यू आर नॉट कॅपेबल टू हँडल दॅट रोल. तर तुम्ही तो रोल हँडल करायला लायक नाही आहात, हे लक्षामध्ये घ्या.
बिलकुलच लायक नाही आहेत हे मी सांगतोय. ओके, आता मी सांगतोय म्हणून तुम्ही मान्यच करा असंही काही नाही. दिस इज माय पर्सनल ओपिनियन, हे माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये ज्या वेळेला तुम्ही राहताय त्यावेळेला विद्यार्थी म्हणून तुमची लिडरशिप काय असली पाहिजे की अभ्यासामध्ये तुम्ही द बॉस असले पाहिजेत. लक्षात घ्या, अभ्यासामध्ये तुम्ही द बॉस असले पाहिजे. आपल्या वर्ग मित्रांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. आपले क्लासमेट्स त्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. त्यांच्या अडचणी या तुमच्या अडचणी असल्या पाहिजेत. लक्षात घ्या. आणि इतरांना संकटात आणण्यासाठी तुम्ही काही करायला नाही पाहिजे. लक्षात घ्या. नाहीतर आपण दरवेळेला काय करतो की आपल्यामुळे कसं लोक अडचणीत येतील, आपल्यामुळे कसं लोकांना टेन्शन वाढेल, आपल्यामुळे कसं लोकांची परेशानी वाढेल. याला नेतृत्व म्हणत नाहीत, याला नेता म्हणत नाही आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा रोल हवा की तुम्ही लोकांची संकट सोडवणारे असले पाहिजे, तुम्ही लोकांना मार्गदर्शक म्हणून असले पाहिजेत, तुम्ही लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे असले पाहिजेत. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा व्यक्तीच नेता असतो, हे लक्षात घ्या. म्हणून लिडरशिप ऑलवेज गोज विथ टुगेदरनेस. लिडरशिप ही नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी असते. लिडरशिपमुळे कधीही आपल्या सोबतच्यांना त्यांच्या अस्तित्वाला धक्का पोचणार नाही याची काळजी प्रत्येक लिडरनी घ्यायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. लक्षामध्ये घ्या. आणि म्हणूनच मग हा थॉट आपण आज अनालिसिस साठी निवडलेला आहे. आय होप तुम्हाला मी जे बोलतोय ते लक्षामध्ये आलं असावं. आपल्याला मिळालेलं पद हे कल्याण करण्यासाठी आहे, जनतेच्या कल्याणासाठी आहे. त्या पदाचा गैरवापर करून आपण कुठल्याही प्रकारचं नुकसान इतरांबरोबर स्वतःचं सुद्धा करत नाही आहोत ना, हे आपण नेहमी तपासलं पाहिजे. आणि अर्थात काय तर मग नेतृत्व करणे म्हणजेच सगळ्यांना सोबत घेऊन जाणे. मी म्हणजे सगळं, माझं म्हणजे सगळं आणि बाकीचे म्हणजे काहीच नाही आहेत, अशा प्रकारची फिलिंग जर आपल्या मनात असेल तर यू आर नॉट ए लीडर. तुम्ही लीडर नाही आहात, हे लक्षामध्ये घ्या. तर ह्या पद्धतीनं मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, छान वाटलं असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. व्हिडिओ सगळीकडे शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका थॉट अनालिसिस सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.